पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर दुधरेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असतानाच आता ठाकरे गटासाठी आणखीन एक धक्कादायक दावा समोर आलाय। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटातील तब्बल 13 ते 14 आमदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील असा मोठा दावा केलाय। ऑपरेशन टायगरच्या यशानंतर आता ऑपरेशन टायगर 2.0 ची चर्चा सुरू झाली असून बांगर यांच्या विधानामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार फुटणार असल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले। सारे आमदार आमचे मित्र आहेत, त्यांच्या मनातील खदखद ते व्यक्त करतात, ते सुद्धा आमच्या सोबत येतील असा दावा त्यांनी केला। सोबतच बच्चू कडू यांनी हे ठाकरे गटाचे खासदार आल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ आमदारही येणार आहेत, त्या बाबतीत शिंदे साहेबांचं नियोजन एकदम व्यवस्थित आणि करेक्ट असतं। बाळासाहेबांची शिवसेना खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत असं म्हणत त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केला। हिंगोलीतील माध्यमांशी बोलताना संतोष बांगर म्हणाले, 6 महिन्यापूर्वीच मी सांगितलं होतं की काही खासदार शिवसेनेत येतील, आज ते वास्तवात घडलं आहे। शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 6 खासदार आमच्यासोबत आले आहेत। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या निर्णयाचे स्वागत करताना त्यांनी या पक्षाच्या विस्ताराचा टप्पा असल्याचे म्हटले। त्यावेळी पत्रकारांशी ठाकरे गटातील आणखीन आमदार शिंदे गटात येणार का असा प्रश्न विचारला असता संतोष बांगर यांनी थेट संकेत दिले, आगे आगे देखो होत आहे क्या, तुम्ही जे बोलत आहात तेही झाल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर त्यांनी दावा केला की उबाटा गटातील 13 ते 14 आमदार आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील। त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।